नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सध्याला आम्ही इथं विहिरीच्या जवळ की आता पावसानं विहीर जास्त भरले पण घाण पाणी. आणि इथं आहे सँड फिल्टर आम्ही गेल्या वर्षी लावलेला आहे. कारण इकडं जी डाळिंबाची बाग आहे त्यात बऱ्याच ठिकाणी ड्रीप चॉकअप होत होतं, म्हणजे बंद पडत होत्या गुंड्यासारखंच. त्याला नवीन गुंड्या आणा ती करा चालू होतं. पण आता सध्याला वातावरण बघा, सगळं ढगाळ वातावरण आहे. आणि इथं 2 सोलर लावलेले आहेत, एक आणि ही दुसरं, आणि दोन्ही पण चालू आहेत मित्रांनो. आता बघा, ह्याला सकाळीची वाल आणलेला आहे आणि ह्याला काल आणलेला वाल. आता इथं पाणी येते बघा, बघा फुल प्रेशरनं पाणी चालू आहे सध्याला. आणि इकडं वरच्या साईडनं जिथं इथं चालू आहे स्प्रिंकलर. तर आता काय होतं माहिती आहे का, दोन्ही चालू आहेत. आता वातावरण एवढं काय ऊन पडलेलं नाही बघा, इथं ऊन पडलेलं नाही. आणि ऊन पडलं की एवढा प्रेशर येतोय का नाही पाईपाला, काय सांगायला नको. 2 वेळेस ती उपटून निघलेली आहे, स्क्रू मारल्यात. आता निघते का बघू आता परत. आता चालू तर केलंय इकडं. आणि जर ऊन आलं तर मग कमी करावं लागतं तिथं, थोडा एक रिटर्न वॉल सोडावं लागेल अर्धा तरी. पण आता ऊन तर नाही म्हणून सोडलेलं नाही, फुल चालू आहे तिकडे पाणी. ही एक सोलर आहे आणि इथे एक सोलर लावलेला आहे, बसवलेला आहे मी. आणि अजून एक वेळेस थोड्या वेळानं यायचं, बघायचं आपण नेमकं प्रेशर येतोय का नाही. आणि जर आलाच तर कमी करायचं, म्हणजे जास्त पाईपलाईनला धोका पण राहत नाही. पाईपलाईन नाही तर फुटायची राव, काय असं नसतंय.